मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई केवायसी ची लिंक चालू झालेली आहे. बरेच दिवस झालं बंद होती. तर ज्या महिलांची केवायसी बाकी आहे त्यांच्यासाठी एक डेमो परत घेऊन आलेला आहे मी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काही क्वेश्चन असतील तर कमेंट मध्ये विचारा की आपण त्याचं उत्तर नक्कीच देऊ. तर तुम्हाला आता मी डेमो दाखवतो. इथे लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे. ज्या लाडक्या बहिणीची तुम्हाला ई केवायसी करायची तिचा आधार क्रमांक टाकायचा आहे. लिंक मोबाईल वरती पण ओपन होते, लॅपटॉप वरती पण होते आणि कम्प्युटर वरती पण होते. अशा प्रकारे आपण आधार क्रमांक टाकलेला आहे. त्यानंतर कॅप्चा एकदम बरोबर टाकायचा आहे. कॅप्चा चुकल्यानंतर परत रिपीट मागतो, त्यामुळे कॅप्चा हा एकदम बरोबर टाकायचा आहे आणि इथं संमती द्यायची आहे. मी वरील प्रमाणे जे काही लिहिलेलं आहे ते वाचायचं आहे आणि मी सहमत आहे हा पर्याय निवडायचा आहे. मी सहमत नाही जर निवडला तर ई केवायसी होत नाही. मी सहमत आहे पर्याय निवडायचा, ओटीपी पाठवला. तर इथे एक एरर येतोय, हा आधार क्रमांक ई केवायसीच्या दुरुस्ती यादीत नाही. हा असा जर एरर तुमचा पण येत असेल, हा एरर ज्यांचा येतोय, तर त्या लाडक्या बहिणीला ई केवायसी करायची गरज नाहीये. कारण ज्या महिलांच्या फॉर्म भरते वेळेस काही चुका झाल्या होत्या किंवा लास्ट टाइम केवायसी करताना ज्या ज्या महिलांची चूक झाली आहे, फक्त त्याच लाडक्या बहिणींसाठी हा पर्याय आहे. आणि ज्यांचे ई केवायसी ला हा पर्याय येत नसून पैसे पण बंद झाले, त्यांच्यासाठी नवीन अपडेट जेव्हा काही येईल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला अपडेट करेन. धन्यवाद.